तिकडे वसई, विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मृतदेह सापडण्याच्या घटनांची चिंताजनक मालिका सुरू झाली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर बनलाय। रविवारी सायंकाळी देखील मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या विरार फाटा परिसरामध्ये एका 45 ते 50 वयोगटातल्या अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतला एक मृतदेह आढळला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। वसई विरारमध्ये गेल्या 15 दिवसांपासून नेमकं काय घडतंय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातील नागरिक सध्या भीतीच्या सावटात वावरत आहेत, कारण 15 दिवसात या भागात 6 मृतदेह आढळून आलेत। रविवारी संध्याकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा या परिसरात सडलेल्या अवस्थेतला एक मृतदेह आढळून आलाय। स्थानिकांना दुर्गंधी आल्यानं त्यांनी परिसरात शोध घेतला, तेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक मृतदेह आढळला। मांडवी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। पण 15 दिवसात 7 मृतदेह आढळल्यानं इथल्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। दुसरीकडे पोलीस आयुक्तालयात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना बढती दिल्यानं गुन्हेगारांचं फावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। टीम बोलवून पूर्ण पाहणी केली तर त्यामध्ये एक पुरुष जातीचं प्रेत जे आहे ते प्रेत त्याच्यामध्ये कोंबून ठेवलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलं। आता वैशिष्ट्य असं की त्या प्रेताचं जे शिर आहे, धड आहे, ते वेगळं केलेलं होतं की जो तिथे आसपास शोध घेतला तरी मिळून आलं नाही। म्हणजे थोडक्यात आरोपींनी त्या व्यक्तीचा खून करून त्याची ओळख पटू नये याच्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याला पोत्यामध्ये कोंबून त्या ठिकाणी ते टाकलेलं होतं। गेल्या 15 दिवसात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला तर मृतदेह सापडण्याची ही मालिका किती भीतीदायक आहे हे लक्षात येईल। पहिली घटना 21 मार्च 2026, शिरवली, विरार पूर्व। कुजलेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह आढळला। पोलीस तपासात पतीनंच खून केल्याचं उघड झालं, आरोपी अटकेत। दुसरी घटना 23 आणि 24 मार्च 2026, धानिवबाग, नालासोपारा। बेपत्ता 6 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला। मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट, नागरिकांमध्ये संताप। तिसरी घटना 26 आणि 27 मार्च 2026, पेल्हार फाटा, नालासोपारा। शीर छाटलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला। आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं, आरोपी अटकेत। चौथी घटना मार्च अखेर 2026, नालासोपारा पश्चिमेतील डीमार्ट परिसर। नाल्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेहाची ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान। पाचवी घटना 30 आणि 31 मार्च 2026, विरारमधील फुलपाडा परिसर। अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला, प्राथमिक तपास सुरू। सहावी घटना 5 एप्रिल 2026, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा परिसर। 45 ते 50 वयोगटातील पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू। दरम्यान या सलग घडलेल्या घटनांपैकी काही प्रकरणात आरोपींना अटक झाली आहे, तर काही घटनांमध्ये अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्यानं नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे। वसई, विरार, नालासोपारा, वसई या भागामध्ये आपण पाहतोय अनेक दिवसापासून की मृतदेहांची संख्या वाढत चाललेली आहे, हत्या होत आहेत। बहुतांशी आपण पाहतोय की ह्या हत्या बिहार, यूपी या लोकांकडूनच होत असल्याचं निदर्शनास येतंय। ज्या पद्धतीने वसई, विरारचा सध्या बिहार, यूपी होत आहे, याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणजे पोलीस प्रशासनाचं अजिबात लक्ष दिसून येत नाही किंवा धाक किंवा वचक सुद्धा राहिलेला नाहीये। पोलीस प्रशासन सध्या अनेक भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांचं निलंबन किंवा सस्पेंड वगैरे करणं या गोष्टी न करता त्यांना प्रमोशन आणि बदली त्या बदल्यात त्यांना मिळत आहे। या गंभीर घटनांमुळे वसई आणि विरार परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत। पोलिसांनी या घटना गांभीर्यानं घेऊन छडा लावणं गरजेचं बनलंय, नाहीतर गुन्हेगारांचा माज वाढून सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल होऊन बसेल। मनोज सातवी, NDTV मराठी, विरार।